स्वराज्याची निर्मिती आणि त्याची आशा जी त्यांनी इथल्या प्रजेला दाखवली. आपल्या सर्वांना माहिती आहे, मुघलशाही आणि आदिलशाही या काळामध्ये अनेक इथल्या प्रजेवर अन्याय अत्याचार व्हायचे आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी या जनतेला एक आशा दाखवली. अशा एका राज्याची ज्यामध्ये न्याय असेल, ज्यामध्ये स्वातंत्र्य असेल, ज्यामध्ये जनकल्याणाच्या योजना असतात, अशा राज्याची आशा त्यांनी नुसती दाखवलीच नाही तर ते प्रत्यक्षात उतरवून पण दाखवली. स्वराज्याची निर्मिती करून शिवाजी महाराजांचा अभ्यास पूर्ण जगामध्ये बऱ्याच ठिकाणी केला जातो. आपल्या इथे मॅनेजमेंटचे वेगवेगळे कोर्सेस करण्यासाठी लाखो रुपये विद्यार्थी लोक घालतात. भारतातच नव्हे, दुसऱ्या देशामध्ये जाऊन मॅनेजमेंटचा अभ्यास करतात. पण याचं एक आदर्श उदाहरण जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्येच आहे. 350 वर्षाआधी ज्या प्रकारचं शिवाजी महाराजांचं प्रशासन होतं, ज्या प्रकारे त्यांनी त्यांचे जे व्यवस्थापन कौशल्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसतं, कृषीमध्ये, सैनिकांमध्ये, त्याचा जर अभ्यास केला तर सर्वात आदर्श उदाहरण आपल्याला तिथूनच मिळतं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापण्याची त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. स्वतःसमोर एक व्हिजन ठेवलं होतं, ध्येय ठेवलं होतं. ज्या काळी इतर जे सरदार सुभेदार होते त्यांनी आपली सत्ता टिकवावी आणि आपल्या जी संपत्ती मिळवावी या आशेने ते चाकरी करत होते मुघलांची. आणि या कारणामुळे आपल्याला शिवाजी महाराज जरा वेगळे इतरांपेक्षा जाणवतात. त्यांना माहिती होतं स्वराज्य त्यांनी स्थापन केल्यानंतर ते टिकवणं पण फार गरजेचं आहे. यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची रचना केली. 8 मंत्री, म्हणजे सत्तेचं एका ठिकाणी केंद्र स्थान जर झालं तर ते राज्यासाठी धोकादायक आहे. यासाठी 8 वेगवेगळ्या मंत्र्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आता जसं आपलं कॅबिनेट मिनिस्ट्री आहे, त्यामध्ये वेगवेगळे मंत्री आहेत. त्याच्याशी आपण कम्पेअर करून त्या काळचे ते मंत्री पाहू. पहिला आहे पेशवा. आता जी ऑथॉरिटी प्राईम मिनिस्टर ची आहे त्या प्रकारची ऑथॉरिटी त्यावेळेस अधिसत्ता पेशव्यांची होती. राज्यावरचा टोटल कंट्रोल पाहिजे. दुसरं अमात्य फॉरेन फायनान्स मिनिस्टर सारखं याचं काम होतं. राज्यातून येऊन कर किती यायला नाही, तो कुठं कुठं खर्च व्हायला बघायला करणे आणि त्यांचा हिशोब यावर ओव्हरऑल कंट्रोल अमात्याचा असायचा. सेनापती सैन्याचं काम पाहिजे, सैन्याच्या ज्या अडचणी असतात त्यांचं. पंडितराव धर्मशास्त्री त्यांना म्हणलं जायचं. धर्माबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टी, संस्कृती याबद्दल ते काम करायचे. न्यायाधीशांचं काम सर्वात महत्वाचं होतं, न्याय निवाडा देणं. शिवाजी महाराजांच्या काळात सर्वांना न्याय मिळायचा आणि तो न्याय सर्वांसाठी सारखा असायचा. मग तो शिवाजी महाराजांच्या जवळचा जरी असला आणि त्याने चूक केली असेल तर त्याला शिक्षा होणार. आणि एखादा सामान्य व्यक्ती जरी असेल आणि त्याच्यावर अन्याय होत असेल तर त्याला पण न्याय मिळेल. अशा पद्धतीने न्याय निवाडा केला जायचा. त्यानंतर सचिव होते. सचिव शिवाजी महाराजांचे जे आज्ञापत्र असायचे त्यांचं काम पाहिजे. मंत्री गुप्तहेर, हे जसं आयबी रॉ असे जे आहेत, शत्रू राष्ट्रावर तिथलं स्पाईंग, गुप्तहेर नेमणे, तिथली माहिती मिळवणे यांचं काम होतं. पुढे होते सुमंत, हे फॉरेन मिनिस्टर सारखं यांचं काम होतं. जे मित्र राष्ट्र आहेत त्यांच्या सोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं हे त्यांचं काम होतं. हे जे मंत्री निवडले जायचे ते गुणवत्तेच्या आधारावर निवडले जायचे. इथं वारसा हक्क, सेनापतीचा मुलगा आहे म्हणून सेनापती असं नव्हतं. सोबतच प्रत्येकाला पगार दिली जायची चांगल्या पद्धतीने. चांगली पगार देण्याच्या मागचा शिवाजी महाराजांचा जो दृष्टिकोन होता, जर यांना चांगली पगार दिली तर हे भ्रष्टाचार करणार नाही आणि जनतेचा जो पैसा आहे तो लुटणार नाही. शिवाजी महाराजांकडे सर्वात चांगलं व्यवस्थापन कौशल्य त्यांचं होतं तर ते कृषीमध्ये. त्यांनी रयतवाणी जी पद्धत आहे ती काढली.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे त्यांचे सैनिकांना त्यांनी आदेश दिलेले होते. जर कर आपल्याला घ्यायचा असेल तर शिवशाही काटेने म्हणून शेती मोजली जायची आणि त्यानुसार कर ठरवला जायचा. आणि एखादी नैसर्गिक आपत्ती जर आली, दुष्काळ आला, तर त्या ठिकाणी कर तर घेतला जायचा नाहीच. या उलट शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिलं जायचं, त्याला तगाई असं म्हणलं जायचं. अशा पद्धतीनं कृषी विषय चांगले धोरण पाहून 1869 मध्ये महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांचा कैवारी, शेतकऱ्यांचा भूषण अशा पद्धतीनं गौरव त्यांचा केला. शिवाजी महाराजांच्या सैन्याबद्दल बोलायचं झालं तर ते अतिशय व्यावसायिक आणि शिस्तबद्ध असं सैन्य होतं. या सैन्याला आदेश होते, जर तुम्ही युद्धात जिंकला तर तिथल्या स्त्रियांचा वगैरे तुम्हाला सन्मान करायचा असे आदेश होते. जे कोणी ते ऐकणार नाही त्यावर कडक कारवाई व्हायची. सोबतच शत्रू राष्ट्रांवरचे हल्ले व्हायचे, आपण आक्रमण करायचो, त्यामुळे जी संपत्ती लुटली जायची ती पूर्ण सरकारी तिजोरीमध्ये या पद्धतीनं त्यांना आदेश होते. यापैकी जर सैनिकांनी कुणी घेतले तर त्यांच्यावर कारवाई होती. शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य पण आपल्याला पाहता येईल. त्या काळी फार कमी असे सैनिक शिवाजी महाराजांकडे होते, शत्रूकडे जास्त होते. तर युद्धनीतीचा वापर करावा लागेल, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, या म्हणून त्यांनी युद्धनीतीमध्ये गनिमी काळाचा वापर केला. आपल्या सर्वांना प्रतापगडावर अफजल खानाचा वध आणि लाल मैदानावर शाहिस्ती खाण्याचे वर आक्रमण केलेले सर्वांना माहिती. आर्मा आणि जलदुर्ग, शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज यांचा अभ्यास केला होता. या अभ्यास करताना जाणवलं की समुद्र ज्यांच्याकडे जहाज आहे आणि ज्यांचा आरमार आहे त्यांचा समुद्र होता, समुद्रावर त्यांचा कंट्रोल असा. यामुळे त्यांनी गुरा, गुलमत अशी जहाजे स्वतः तयार केली आणि समुद्रावर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज देखील शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणलं जातं. जलदुर्गाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या समोर उदाहरण आहे सिंधुदुर्ग. ते तयार करण्यासाठी त्यांनी समुद्रामध्ये शिस, त्याचा पाया उभारणीसाठी शिसा वापरली गेली. भक्कम असा एक जलदुर्ग निर्माण व्हावा यासाठी. सोबतच शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभाव मानणारे होते. यात आपल्याला वेगवेगळे उदाहरणामध्ये जाणवतं. 18 पगड जाती, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली होती. त्यांचा तोफखाना प्रमुख होता इब्राहिम खान, आरमार प्रमुख होता दौलत खान, वकील होता काझी हैदर, अंगरक्षक होता मदारी हैदर. या उदाहरणावरून जाणवतं आपल्याला स्वराज्यामध्ये सर्व धर्मभाव याने कारभार चालवला जातो. शिवाजी महाराजांच्या काळातला सर्वात महत्वाचा मुद्दा आणि पूर्ण स्वराज्याचा आत्मा म्हणून तर तो आहे स्त्रियांबद्दलचा सन्मान. कल्याणमध्ये आपल्याला मराठ्यांनी जेव्हा युद्ध तिथे जिंकलं तेव्हा तिथली सून शिवाजी महाराजांना जेव्हा समोर आणली गेली तेव्हा शिवाजी महाराजांनी तिला मातेस समान मानलं. परस्त्री ही आपल्या मातेप्रमाणे समजावी. सोबतच त्यांनी तिला सन्मानाने परत पाठवून दिले. आपल्या मोठ्या पदावर असणाऱ्या एका अधिकाऱ्याने, एका सुभेदाराने जेव्हा स्त्रियांवर अन्याय अत्याचार केला तेव्हा त्या सुभेदाराला बोलवून त्याला फार कडक शिक्षा देण्यात आली. त्याला चौरंग शिक्षा असं म्हणायची. त्यामध्ये हात कट केले जायचे, पाय कट केले जायचे आणि त्याला तेलाची चटणी दिली जायची, जेणेकरून तो त्या माणसाचे प्राण गेले नाही पाहिजे. प्राण ह्याच्यामुळे जर तो मेला काही दिवसांनी लोक विसरून जाणार, पण तो जर जिवंत ठेवला तर जेवढा काळ तो जिवंत राहिलाय तेवढा काळ एक डेटरन्स दरारा पूर्ण समाजामध्ये राहील की तुम्ही जर असं वागला तर काय शिक्षा होऊ शकते. त्यानंतर शिवाजी महाराजांचं पुढचं जलव्यवस्थापन. आज आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल बोलतो, पण
काय त्यांनी विचार केलेले असतील, काय त्यांचं व्यवस्थापन कौशल्य असेल. सोबतच शिवाजी महाराजांचा कार्यकाळ जर पाहिला तर 50 वर्ष जवळपास ते राहिले. आपल्याला एक घर 50 वर्षांमध्ये करायचं म्हणजे आपल्याला अवघड झालं. त्यांनी 300 पेक्षा जास्त किल्ले जिंकले, त्यांची पुनर्बांधणी केली. हे फार मोठं काम होतं. आणि या सर्व कारणामुळे तिथली प्रजा शिवाजी महाराजांप्रती आणि आज पण स्वामीनिष्ठा, त्यामध्ये सर्वात मला एक उदाहरण द्यायची इच्छा आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचं. जेव्हा घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे काही 300 जवळपास सैनिक त्यांच्या सोबत होते. सिद्धी सैनिक समोरून हजारोच्या प्रमाणात येत होते. आपण जर आपला विचार केला त्यांच्या जागी तर रिझल्ट फार सोपा होते. तर 300 इकडे 1000 रिझल्ट माहिती होतं, मृत्यूला समोर झालं. पण ते पण त्यांनी स्वराज्याच्या या विचारासाठी, शिवाजी महाराजांसाठी आपले प्राणावर उदार झाले. अशा या महान योद्धा, उत्तम प्रशासक आणि उत्तम व्यवस्थापक याला माझा मानाचा मुलगा. आपल्या राज्यगीतामध्ये 2 लाईन आहेत, त्यांनी वाचतो. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आणि शेवटचं, भवानी मातेचा लेख तो, भवानी मातेचा लेख तो, महाराष्ट्राचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय